तर तीच भाजी खाऊन तुम्ही पण बोर झालात का? तर आज बनवूया मस्त अशी उडदाच्या डाळीची आमटी. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिक सुद्धा आहे. तर चला बघू. तर इथे मी सालीची उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ स्वच्छ धुवून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर आता इथे कुकरमध्ये आपण जवळजवळ 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. डाळ आपली चांगली शिजलेली आहे, चांगली घोटून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण डाळीला पण फोडणी देणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी तेलामध्ये टाकलेलं आहे जिरं, त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. चांगलं तळून घ्यायचं, त्यामध्ये हळद टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकून एकत्र करायचं आणि त्यानंतर आपण जी शिजवलेली डाळ आहे ती टाकून देणार आहोत. नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता. ही डाळ एकदम पौष्टिक असते आणि खूप चविष्ट असते. तर जेव्हा आम्ही ही उडदाची डाळ करतो तर त्यासोबत आमच्या घरी भाकरीच बनवली जाते. तर त्यासोबतच मी मेथीची भाजी बनवली आहे आणि थोडासा भातही बनवला आहे. तर तयार आहे ही आपली गरमागरम उडदाची डाळीची आमटी. त्यासोबतच मी भाकर केली आहे बाजरीचे. खूप जास्त चविष्ट लागते. तुम्ही पण ट्राय नक्की करा. भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत. बाय.